मराठी, ते धडक ते धडक. सांगता येईना आणि सहनही होईना, शौचा वाटे रक्तस्राव, वेदना, वारंवार शौचास होणे हा मूळव्याध तर नाही ना? मिळवा कायमचा आराम, तोही एका दिवसात, वेदना रहित विना टाका. मूळव्याधीवर औषधोपचाराबरोबर लेझर व इंजेक्शनची खास सुविधा देणारे विट्यातील पहिलेच हॉस्पिटल डॉक्टर बंडगर यांचे मूळव्याध स्पेशालिटी हॉस्पिटल, अनुराज हॉस्पिटल शेजारी, एसटी स्टँडच्या बाजूला, खानापूर रोड, विटा. शिवसेनेच्या मोठ्या यशानंतरही करंजे गटाची मतदारसंघात जोरदार चर्चा. भाजपच्या उमेदवार प्रिया सुनील पाटील यांची जबरदस्त फाईट चर्चेत. दिग्गज विरोधात असताना सुनील पाटील यांनी शिवसेनेला अक्षरशः घाम फोडला. केवळ 10 दिवसात निवडणूक उभा करत सुनील पाटील यांची शिवसेनेला कडवी झुंज. सुनील पाटील यांच्या एकाकी लढ्यामुळे करंजे गटात शिवसेनेचा निसटता विजय. केवळ 8 दिवसांच्या प्रचारातच सुनील पाटील यांचा शिवसेनेला मोठा हादरा. निवडणुकीत पराभूत पण जनतेची मने जिंकणारा सुनील पाटील यांचा यशस्वी लढा. मुट्ठी में कुछ सपने लेकर भर कर जेबों में आशाएं, दिल में है अरमान यही कुछ कर जाएं, कुछ कर जाएं. सूरज सा तेज नहीं मुझ में, दीपक सा जलता देखोगे. सूरज सा तेज नहीं मुझ में, दीपक सा जलता देखोगे. अपनी हद रोशन करने से तुम मुझको कब तक रोकोगे, तुम मुझको कब तक रोकोगे. मैं उस माटी का वृक्ष नहीं जिसको नदियों ने सींचा है. बंजर माटी में पल कर मैंने मृत्यु से जीवन खींचा है. मैं पत्थर पर लिखी इबारत हूं, मैं पत्थर पर लिखी इबारत हूं. शीशे से कब तक तोड़ोगे, मिटने वाला मैं नाम नहीं. तुम मुझको कब तक रोकोगे, तुम मुझको कब तक रोकोगे. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका पार पडल्या आणि या निवडणुकीत आमदार सुहास बाबर यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेने भाजपचा सुपडा साफ केला. परंतु या संपूर्ण घडामोडीत खानापूर तालुक्यातील करंजे गट मात्र सध्या मोठ्या चर्चेत आला आहे. भाजपचे युवा नेते आणि एक साधा माणूस म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सुनील शेठ पाटील यांनी आमदार सुहास बाबर यांच्या दिग्गजांना दिलेली जोरदार टक्कर सध्या अखंड मतदारसंघात चांगलीच चर्चेत आली आहे. केवळ 8 ते 10 दिवसांच्या कालावधीत अखंड पार्टी उभा करून सुनील पाटील यांनी शिवसेनेच्या दिग्गजांना अक्षरशः घाम फोडल्याचे पाहायला मिळाले. खानापूर मतदारसंघात विधानसभा निवडणुकीत 78,000 मतांनी निवडून आलेल्या आमदार सुहास बाबर यांची सध्या मोठी क्रेज निर्माण झाली आहे. अशातच एका महिन्यापूर्वीच विटा पालिकेत 22 जागेवर विजय मिळवून भाजपचा सुपडा साफ करणाऱ्या शिवसेनेचे तालुक्यात एकतर्फी वातावरण निर्माण झाले. अशा वातावरणातच आमदार गोपीचंद पडळकर यांनी करंजे जिल्हा परिषदेची जबाबदारी मोही गावचे सुपुत्र आणि आपले जीवाभावाचे सहकारी सुनील शेठ पाटील यांच्यावर सोपवली.
त्यानुसार भाजपकडून सुनील शेठ पाटील यांनी आपल्या पत्नी प्रिया पाटील यांची उमेदवारी करंजे गटातून फायनल केली. प्रचारासाठी केवळ 10 दिवसांचा कालावधी आणि पराजय डोळ्यासमोर दिसत असताना सुनील पाटील यांनी आपल्या पत्नी प्रिया पाटील यांच्या माध्यमातून निवडणुकीच्या मैदानामध्ये उतरून शड्डू ठोकला. माघार हा पर्याय नाकारत सुनील दादांनी थेट संघर्षाची वाट निवडली आणि विरोधकांच्या आखीव रेखीव रणनीतीला सुरुंग लावला. बघता बघता शिवसेनेसाठी एकतर्फी वाटणारी ही निवडणूक चुरशीची बनली. प्रचारादरम्यान सुनील पाटील यांनी आपल्या निस्वार्थी कार्याची माहिती देत मुद्देसूद भूमिका मांडली. परंतु या भूमिका मांडत असताना सुनील पाटील यांचा साधेपणा आणि काम करण्याची पद्धत पाहून घाट माथ्यावरील गावागावातील लोक प्रभावित झाले आणि सुनील पाटील हा माणूस सर्वांनाच आपला वाटू लागला. परिणामी सुनील दादांची वाढती क्रेज पाहून सत्ताधारी नेते देखील अस्वस्थ झाले. एकीकडे अनेक वर्षांपासून सत्तेत असणारा आमदार सुहास बाबर यांचा मोठा गट मैदानामध्ये होता. सुहास नाना शिंदे, राजाभाऊ शिंदे यांच्यासारखे राजकारणात मुरलेले आणि घाट माथ्यावरील गावागावात मजबूत पकड असणारे दिग्गज एका बाजूला होते. परंतु जिंकण्याचा मोह नाही, हारण्याचे भय नाही या उक्तीप्रमाणे जिद्द उराशी बाळगून सुनील पाटील यांची टीम ताकदीने सज्ज झाली आणि 10 दिवसांच्या या प्रचारात मोहीसारख्या छोट्या गावातून वादळ उठलं आणि सुनील पाटील यांचा झंझावात सुरू झाला. एकीकडे बलवडी गणातून तानाजी पाटील आणि करंजे गणातून शिवाजी माने यांनी देखील आपली ताकद लावली. करंजे गणातून मोठा प्रतिसाद मिळू लागला आणि बघता बघता आमदार सुहास बाबर, सुहास शिंदे आणि राजाभाऊ शिंदे यांचा गड भाजपने पोखरून काढला. 8 दिवसांच्या या प्रचार मोहिमेत सुनील पाटील यांनी विरोधकांना अक्षरशः सळो की पळो करून सोडले. दरम्यानच्या काळात आमदार सुहास बाबर आणि त्यांच्या पत्नी सोनिया बाबर यांनी सुनील पाटील यांना रोखण्यासाठी करंजे गटातील काही गावात घरोघरी जाऊन शिवसेनेचा प्रचार केला. एकीकडे आमदार सुहास बाबर यांची मोठी राजकीय यंत्रणा आणि दुसरीकडे सुनील पाटील यांची राजकारणातील जेमतेम फौज अखेरच्या क्षणापर्यंत शिवसेनेविरोधात झुंजत राहिली. विरोधकांना घाम फुटेल अशा पद्धतीने सुनील पाटील यांनी घाट माथ्यावर वातावरण तयार केले आणि एकतर्फी वाटणारा करंजे गट सुनील पाटील नावाच्या एका साध्या माणसाने अक्षरशः टाईट करून टाकला. मतमोजणी सुरू झाली. 9 फेऱ्यांपैकी 7 फेऱ्यांपर्यंत तब्बल 1000 मतांनी सुनील पाटील यांच्या पत्नी भाजपच्या उमेदवार प्रिया पाटील आघाडीवर राहिल्या. परंतु अखेरच्या 2 फेऱ्यात बेनापूर आणि सुलतान गादे या शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात प्रिया पाटील मागे पडल्या आणि केवळ 431 मतांनी भाजपच्या प्रिया पाटील पराभूत झाल्या. शिवाय करंजे गणातील उमेदवार शिवाजी माने हे केवळ 204 मतांनी आणि बलवडी गणातील तानाजी पाटील 1000 मतांच्या किरकोळ फरकाने पराभूत झाले. प्रिया सुनील पाटील आणि अन्य दोन्ही उमेदवार या निवडणुकीत हरले असले तरी 8 दिवसांची झुंज पाहिली तर राजकीय अर्थाने सुनील पाटील यांनी मैदान जिंकल्याची सर्वत्र चर्चा सुरू आहे. विशेष म्हणजे सर्वसामान्य लोकांना सातत्याने मदत करणाऱ्या सुनील पाटील यांची या निवडणुकीच्या माध्यमातून देव माणूस म्हणून सर्वत्र ओळख निर्माण झाली आहे. एकूणच आमदार सुहास बाबर यांच्या लाटेत करंजे गटातील प्रिया सुनील पाटील, तानाजी पाटील आणि शिवाजी माने यांच्यासारख्या साध्या उमेदवारांनी केवळ 8 दिवसांच्या प्रचार मोहिमेत शिवसेनेला अक्षरशः घाम फोडल्याचे पाहायला मिळाले. गावरान परंपरेच्या स्वादाला घरगुती मायेचा स्पर्श आणि घाण्यावरील शुद्ध तेलाची हमी, विविध मसाले, तुमच्या जेवणाला देतात परिपूर्णता. याशिवाय आपल्या जेवणासोबत तोंडी लावण्यासाठी सर्व प्रकारच्या चविष्ट आणि चटकदार चटणी आणि एकदम शुद्ध प्रतीचे घाण्यावरील ताजे तेल देखील आम्ही काढून देणार. तर आमच्याकडे विविध प्रकारच्या शेवया देखील खवय्यांचा आनंद द्विगुणितच करणार. महात्मा गांधी विद्या मंदिर समोर विट्याचा राजा कॉर्नर येथे आजच या आणि अनुभवा ओम श्री गुरुमाऊलीची झणझणीत दर्जेदार चव. ओम श्री गुरुमाऊली स्पेशल चटणी, ड्रायफ्रुट्स अँड मसाले, चव जी कायम लक्षात राहील. संपर्क आपल्या स्क्रीनवर.